कधी कधी आयुष्य इतकं नाजूक का असतं की एका क्षणात सगळं काही बदलतं. एक घर आनंदात असतं आणि दुसऱ्या क्षणी त्या घरात काळोख पसरतो. ही गोष्ट आहे एका निरागस, हुशार आणि गुंडस मुलाची. नमस्कार मंडळी, मी उमेश इटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. मी तुम्हाला सांगतोय जळगाव शहरातील घडलेली एक हृदयद्रावक घटना, जिचं नाव ऐकून प्रत्येक आईबापाचं काळीज हलून जाईल. कारण या घटनेत एक बालक केवळ खेळता खेळता नियतीने आपल्यातून हिरावून घेतला आहे. जळगाव शहरातील हार्दिक अहिरे या 7वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा दोरीच्या फासामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मुंद्रा नगर परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सोमवारी शाळेला अर्धी सुट्टी होती. हार्दिक दुपारी 3 वाजता शाळेतून घरी परतला. जेवण झाल्यानंतर त्याने बाहेर खेळायला जाण्याची परवानगी आईकडे मागितली होती. मात्र पावसामुळे आईने त्याला बाहेर जाण्यास मनाई केली. सायंकाळी 4:30च्या सुमारास हार्दिकची आई त्याच्या धाकट्या भावाला घेऊन बाहेर गेली. त्यावेळी हार्दिक घरात शेजारी राहणाऱ्या पद्मसिंह परदेशी यांच्या घरी खेळण्यासाठी गेला. त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये प्रशिक्षणासाठी बांधलेली एक दोरी होती. हार्दिक त्या दोरीजवळ खेळत असताना त्याच्या गळ्यात फास बसला आणि ही दुर्दैवी घटना घडली. घरात असलेल्या परदेशी यांच्या पत्नीला आवाज आल्यावर त्या पोर्चमध्ये धावत आल्या. त्यांनी हार्दिकला दोरीला अडकलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यांनी तात्काळ हार्दिकच्या आईला बोलवलं आणि खासगी रुग्णालयात घेऊन गेले. मग तर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हार्दिकचे वडील प्रदीप कुमार अहिरे हे रावेर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. आई गृहिणी आहे. अहिरे दाम्पत्याने 2014 मध्ये पुणे येथील भारतीय समाज सेवा केंद्रातून हार्दिकला दत्तक घेतलं होतं. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगाही झाला, जो सध्या 7 वर्षाचा आहे. हार्दिक ओरिएंटल शाळेत 7वी मध्ये शिकत होता. तो एक हुशार, उत्साही आणि सगळ्यांचा लाडका विद्यार्थी होता. या अनपेक्षित घटनेने अहिरे कुटुंबाला आणि संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला आहे.